आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण पहा विषय कोणता आहे तर मराठी विषयामध्ये आज आपण जोड शब्द आणि शब्दकोडी काय पाहणार आहोत तर जोड शब्द आणि शब्दकोडी हे विषय जे आहेत हे आज आपण पाहणार आहोत की जोड शब्द म्हणजे काय असतात शब्दकोडी म्हणजे काय असतात तर जोड शब्द म्हणजे पहा की दोन शब्द जे आहेत वेगवेगळे दोन शब्द ते ज्यावेळेस एकत्र येतात आणि जो शब्द तयार होतो त्याला म्हणतात जोड शब्द. ठीक आहे. आणि शब्दकोडी म्हणजे काय तर तुम्ही पेपरमध्ये पाहत असाल की चौकोन येतो त्यामध्ये वेगवेगळे शब्द असतात हे का नाही हा आणि ते आपण तो चौकोन पूर्ण रिकाम्या जागा ज्या असतात त्या भरायच्या असतात अगदी तसंच शब्दकोडी जी आहेत आपण आज घेतलेली आहेत. मग ही जोड शब्द आणि शब्दकोडी याच्यावरती प्रश्न कशा रीतीने विचारले जाऊ शकतात परीक्षेला ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा मग काही प्रश्न घेतलेले आहेत आपण. पहा पहिला प्रश्न आहे रिकामी जागा भरून जोड शब्द पूर्ण करा. रिकामी जागा भरून जोड शब्द पूर्ण करा असा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये दिलेला आहे गण आणि डॅडॅश. काय दिलेला आहे गण आणि डॅडॅश. मग असा कोणता शब्द तयार होतो गण या शब्दाला जोडून असा कोणता शब्द तयार होतो तो आपल्याला शोधायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी उत्तराचे 4 पर्याय देखील दिलेले आहेत. उत्तराचे किती पर्याय दिलेत 4 पर्याय दिलेले आहेत. कोणकोणते गरीब जात धंदा आणि गोत हे 4 शब्द 4 पर्याय दिलेले आहेत आणि ह्यातला कोणता तरी एक शब्द जो आहे किंवा पर्याय हा गणच्या पुढे आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. आता गण या शब्दाच्या पुढे लिहायचं असताना मग आपण समजा आपलं जर वाचन नसेल तुमचं वाचन पाठ केलेलं नसेल तुम्ही तर मग तुम्हाला काय करावं लागेल इथे गणच्या पुढे समजा गरीब ठेवला गण गरीब असा शब्द होतो का तर होत नाही. मग गरीब कसा होतो तर गोर गरीब होतो. कसा होतो गोर गरीब असा शब्द तयार होतो गोर गरीब. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे जात गण जात असा शब्द तयार होतो का नाही. गण जात असा सुद्धा होत नाही तर तो शब्द होता जात पात असा शब्द तयार होतो आहे की नाही. म्हणजे गण नंतर जात येणार नाही. मग धंदा हा शब्द येईल का गणच्या पुढे तर नाही. धंदा हा सुद्धा शब्द येत नाही. मग हा शब्द कोणाच्या इथे येतो धंदा हा शब्द तर काम धंदा असा शब्द तयार होतो. कसा शब्द तयार होतो काम धंदा हा शब्द तयार होतो. पहा गोर गरीब जात पात आणि काम धंदा अशा प्रकारे शब्द तयार होतात. आणि चौथा आहे गोत. मग गण गोत बरोबर गण गोत हा शब्द या ठिकाणी तयार होतो. कोणता गणच्या पुढे कोणता शब्द तयार होणार आहे बसणार आहे योग्य शब्द कोणता होईल तर गोत आणि तयार झालेला शब्द कोणता आहे तर तो आहे गण गोत. हा जोड शब्द या ठिकाणी तयार होतो. गणगोत म्हणजे काय तर आपले जे पाहुणे रावळे असतात खूप ते झाले गणगोत म्हणजे आजी आजोबा त्यांचे चुलत आजी आजोबा असतील चुलते असतील हे सर्व काय तुमचं गणगोत झालं. त्याचा अर्थ असा येतो. ठीक आहे. म्हणजेच पहिले जो प्रश्न आहे तो आहे गण त्याचं उत्तर आहे जोड शब्द त्याचा जोड शब्द आहे गोत हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोत. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. ठीक आहे. प्रश्नाचं उत्तर समजलं तुम्हाला कसे येतं ते व्हेरी गुड. पुढे पहा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा. कोणता पर्याय निवडायचा आहे जोड शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे. मग जोड शब्द म्हणजे कसे तर हे गणगोत आसपास असे शब्द जे असतात ते जोड शब्द असतात. ठीक आहे. मग हे जोड शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. मग 4 पर्याय दिलेले आहेत यामधला कोणते तरी 3 जे पर्याय आहेत हे जोड शब्द असणारे आहेत आणि एकच जो आहे तो जोड शब्द नसणारा आहे. मग तो कोणता आहे तो आता आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. मग पहिला आहे पहा मनोगत दुसरा आहे मानपान तिसरा आहे आसपास आणि चौथा आहे झाडलोट. मग पहा झाड लोट हा शब्द जोड शब्द आहे. झाड आणि लोट जोड शब्द आहे. आसपास आस आणि पास हा देखील जोड शब्द आहे. मान पान हा देखील जोड शब्द आहे. मनोगत हा जोड शब्द नाही.
मनोगत हा जोड शब्द नाहीये. म्हणजेच पहा, या ठिकाणी जोड शब्द नसलेला विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? जोड शब्द नसलेला विचारलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला प्रश्न सुद्धा व्यवस्थित वाचावा लागेल, हे लक्षात घ्यायचं आहे. मग जोड शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे, तर मनोगत हा शब्द जोड शब्द नसलेला पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. पुढील प्रश्न आहे, भाजी या शब्दाला जोडून येणारा शब्द सांगा. भाजी या शब्दाला जोडून येणारा शब्द सांगा, असा प्रश्न आहे. मग भाजी या शब्दाला जोडून येणारा शब्द कोणता असेल? त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत त्यांनी. ते कोणते पहा. चटणी, पाला, लोणचे, मेथी. 4 शब्द कोणते दिले आहेत? चटणी, पाला, लोणचे आणि मेथी, हे 4 पर्याय दिलेले आहेत. मग भाजी या शब्दाला जोडून तयार होणारा शब्द कोणता? जसं की आपण पाहिलं, झाड या शब्दाला जोडून आलेला लोट आहे, आसला जोडून आलेला पास आहे, मानला जोडून आलेला पान आहे, गणला जोडून आलेला गोत आहे. मग भाजीला जोडून चटणी येते का? भाजी चटणी असं म्हणतो कधी? नाही. भाजीला जोडून पाला येतो का? तर भाजीला जोडून पाला, भाजीपाला आपण म्हणतो पहा घरामध्ये, भाजीपाला. तर अगदी बरोबर, भाजीला जोडून पाला येतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 पाला, भाजीपाला, हे याचं अगदी योग्य उत्तर आहे. भाजीपाला. मग उत्तर मिळालं तरी सुद्धा आपल्याला पुढचे पर्याय देखील पाहायचे आहेत. मग पहा की लोणचे, भाजी लोणचे असं कधी होतं का? तर नाही. भाजी मेथी असं पण सुद्धा होत नाही. मेथी ही भाजीचा प्रकार आहे, म्हणून चौथं देखील होत नाही. म्हणून जोड शब्द कसा आहे तर पहा, हा भाजीपाला. इथे लिहून दाखवतो मी, पहा, भाजीपाला हा जोड शब्द तयार होतो, भाजीपाला. मग या ठिकाणी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाला. भाजी या शब्दाला असणारा जोड शब्द कोणता आहे? तर तो आहे पाला, आणि तो आहे पर्याय क्रमांक 2. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. पुढील प्रश्न आहे, सोबतच्या चौकटीत खालीलपैकी कोणते अक्षर भरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतो? सोबतच्या चौकटीत खालीलपैकी कोणते अक्षर भरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतो? मग आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की या ठिकाणी एक चौकोन आखलेला आहे आणि असे आडवे शब्द त्यांनी तयार केलेले आहेत. कशा पद्धतीने? अशा पद्धतीने, व डॅश न, ज टिंबटिंब न, प टिंबटिंब न. मग हे शब्द त्यांनी तयार केलेले आहेत. मग यामध्ये 3ही जागी एकच शब्द आपल्याला ठेवायचा आहे, आणि कोणता तरी एकच शब्द 3 जागी ठेवून हे 3ही शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होतात. कसे पण नको, अर्थपूर्ण पाहिजे, म्हणजे योग्य शब्द पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग समजा आपण त्या ठिकाणी च हा शब्द जर ठेवला, पहिला च, तर पहा, च मी इथे ठेवतो, प्रत्येक ठिकाणी च लिहितो. ठीक आहे. मग पहिला शब्द काय झाला? वचन. पहिला काय झालं? वचन. दुसरा झाला जचन. मग जचन हा शब्द आहे का? नाही. जचन हा शब्द आहे का? नाही. म्हणून एक जरी आला नाही तरी पूर्ण ते चुकीचं आहे. म्हणून च येईल का प्रत्येक ठिकाणी? तर येऊ शकत नाही. पुढे आहे दुसरा आहे व. दुसरं काय आहे? व ठेवूया आपण. मग व व व. मग पहा, व व न असा शब्द होईल का तयार? पहिला शब्द व व न, तर नाही होऊ शकत, चुकीचा आहे. कारण की अर्थपूर्ण शब्द पाहिजे. अर्थपूर्ण नसेल तर तो शब्द घ्यायचा नाही, मग तो देखील चुकीचा आहे. म्हणून व सुद्धा आपण या ठिकाणी करून टाकूया. आता तिसरा शब्द घेऊया आपण, त. त 3ही ठिकाणी एकच शब्द लिहायचा आहे, एकच अक्षर लिहायचं आहे. मग पहा, पहिला आहे वतन, दुसरा आहे जतन, तिसरा आहे पतन. मग पहा, वतन म्हणजे आपला देश, वतन भारत देश आहे वतन. जतन म्हणजे योग्य त्याची जपणूक करून ठेवणे, जतन. त्यानंतर आहे पतन. पतन म्हणजे अधोगती होणे, म्हणजे त्याचा नाश होत जाणे, खाली येत जाणे, खाली येत जाणे, त्याला पतन असणार.
म्हणजे हे तीनही शब्द अर्थपूर्ण शब्द आहेत या ठिकाणी. वतन, जतन आणि पतन. बरोबर. म्हणून या ठिकाणी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. पुढील प्रश्न आहे, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल असा प्रश्न आहे. मग रिकामी चौकट पहा काय दिलेली आहे तर स डॅश ळ, स डॅश ळ अशा हा रिकामी चौकट आहे. आणि ह्या मोकळ्या चौकटीमध्ये ह्या 4 पर्यायांपैकी एक अक्षर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पहा परत एकदा प्रश्न व्यवस्थित वाचतो, प्रश्न समजला तरच उत्तर लिहिता येईल. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल. ह्या रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर यातलं लिहायचं आहे आणि ते अक्षर लिहिल्यानंतर हा जो शब्द तयार होणार आहे 3 अक्षराचा तो अर्थपूर्ण शब्द असला पाहिजे तरच ते उत्तर बरोबर असणार आहे. अर्थपूर्ण नसेल कोणताही शब्द लिहिला तर ते चुकीचं होईल. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण जर अ लिहिलं, पहिला पर्याय अ, समजा आपण या ठिकाणी अ लिहिलं तर अ लिहिल्यानंतर शब्द कोणता तयार होतो तर सळ, सळ असा शब्द आहे का तर नाही, असा शब्द नाहीये. म्हणून आपण अ या ठिकाणचं पुसून टाकूया आणि हे चुकीचं आहे पहिलं. ठीक आहे. नंतर आपण दुसरा पर्याय ठेवूया का. दुसरा पर्याय काय आहे का. समजा मी या ठिकाणी का हे अक्षर ठेवलं, का या ठिकाणी मी कोणतं अक्षर ठेवलं तर या ठिकाणी मी का हे अक्षर ठेवलं. मग शब्द कोणता तयार होतो या ठिकाणी तर स काळ, सकाळ. म्हणजे काय तर सकाळी सकाळी 12च्या आजच्या वेळेला सकाळ असे म्हणतात, बरोबर की नाही. म्हणजे सकाळ हा शब्दाला अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अर्थपूर्ण पर्यायाचं उत्तर आहे. म्हणजेच या रिकाम्या जागी आपण का हा शब्द ठेवू शकतो. म्हणजेच ह्या रिकाम्या जागी का हा शब्द आल्यामुळे एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो सकाळ. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 का. जर आपण म हा शब्द या ठिकाणी ठेवला, कोणता म जर ठेवला तर स म ळ असा शब्द तयार होतो. तोही शब्द योग्य शब्द नाहीये, अर्थपूर्ण शब्द नाहीये. म्हणून तिसरं देखील चुकीचं. त्यानंतर पहा जर आपण चौथा पर्याय ठेवला द, स दळ असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो का नाही. म्हणून चौथा देखील चुकीचा आहे. म्हणून या ठिकाणी योग्य शब्द कोणता आहे तर का हा शब्द या ठिकाणी योग्य शब्द आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो सकाळ. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 का. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आकृती दिलेली आहे, या ठिकाणी एक चांदणी काढलेली आहे आणि तिला 5 टोकं आहेत, बरोबर. त्या 5 टोकाला 5 अक्षर लिहिलेली आहेत आणि त्या 5 अक्षरांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग तो शब्द कोणता असेल. अर्थपूर्ण शब्द, तो अर्थपूर्ण शब्द कोणता असेल तर पहा समजा आपण द दूरशनरद असा शब्द तयार केला सरळ सरळ तर होत नाही. इकडून शब्द तयार केला दुदर नर्श असा शब्द तयार केला होत नाही. समजा आपण या ठिकाणी पर्याय जे दिलेले आहेत त्यावरून आपण जर शब्द तयार केले तर आपल्याला सोपं जाईल. मग पर्याय उचलूया, आपण एक एक शब्द घेऊया. पहिला पर्याय दुनरदर्श, दुनरदर्श असा हा अर्थपूर्ण शब्द आहे का कोणता तर नाही. दु आधी सगळे अक्षर त्यामध्ये आहेत का ह्यातली ते पाहायचं आहे. दु दुसरी उकार आहे का आहे, न आहे, र आहे, द आहे आणि श आहे. अक्षर आहेत परंतु तो अर्थपूर्ण शब्द नाहीये म्हणून तो चुकीचा आहे. त्यानंतर पहा दुसरा आहे दर्शन दूर.
द, र, श, न, दूर सगळे शब्द आहेत, अक्षर आहेत, परंतु दर्शन दूर हा अर्थपूर्ण शब्द नाहीये, म्हणून दुसरा देखील चुकीचा आहे. त्यानंतर पहा, दूरदर्शन हा शब्द आलेला आहे. दूरदर्शन ही एक आपल्या सरकारची एक वाहिनी आहे, बरोबर की नाही. जो टीव्हीला आपण जो चॅनल पाहतो दूरदर्शन, तो गव्हर्नमेंटचा आहे, सरकारचा आहे दूरदर्शन, तो दूरदर्शन. परंतु त्याचे अक्षर सारखीच आहेत का पहा, तर दुसरा उकार आहे र, द, श आणि न. अगदी बरोबर, सगळेच्या सगळे अक्षरे या ठिकाणी योग्य आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे ह्या आकृतीमधून कोणता शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तर तो आहे तिसरा दूरदर्शन. आणि चौथा आहे दर्शन दर, तर दर्शन दर, इथे दू पाहिजे म्हणून इथे चुकीचा घेतलेला आहे, म्हणून असाही तो चुकीचा होतो. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं दूरदर्शन. ह्या आकृतीतून अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आज आपण जोड शब्द आणि शब्दकोडी ह्या प्रकरणावरती आपण हे जोड शब्दाचे प्रश्न पाहिले, हे शब्दकोड्यांवरती आपण प्रश्न पाहिलेले आहेत की प्रश्न कशा रीतीने ते पडू शकतात ते आज आपण या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे.